नमस्कार मंडळी. ऑक्टोबर हिट मध्ये हास्याचा सुखद गारवा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. कालच्या प्रमाणे आज देखील कार्यक्रमात सहभागी झालाय RJ शौनक. त्याचं देखील टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, गरब्याच्या तालावर आता रंगणार आहे प्रेमाचा खेळ. बघूया यात कोण होतोय पास आणि कोण होतोय फेल. जे दाखवण्यासाठी मंचावर येते हास्य जत्रेची एनर्जेटिक कलरफुल यंग ब्रिगेड. ऑनलाईन व्हिडिओ बघितलाय टिपऱ्यांचा. हा, एकदम प्रॅक्टिस झालेली आहे, सराव झालेला आहे. आता रातभर दांडिया खेळणार. हा काय? रातभर दांडिया चालतंय. मला चालतंय, आपण खेळ. पागल आहे सोय. अरे रात्रभर आई पोरांना अशीच करतात. काय रात्रभर खेळू म्हणताना दमले की मग मित्राकडे घेऊन जातात आणि मग थोबाड बंद कर तुझं. तसं नाही आहे शंकर्या माझा. त्याची लक्षणं ठीक नाही दिसत आहेत. खबर करून टिटवे ती पण मग नाही नीट नाही. हे असं चुरू चुरू बोलती ना, म्हणून तिला डेंग्यू झाला होता. मग कसं बोलतोय काय चुकीचं बोलतोय? एकटं टोपडा घालून आलीस, पाळण्यात दिसलीस आणि बोलतेस किती चुरू चुरू. हा? ए, थोबाड बंद ठेव की. शितले हा. उंदरासने बी होतोय वे डेंग्यू. बघ मग आणि मग थोबडच फोडीन. तू हुंदीर आहेस. मी हुंदीर आहे तर तू माकाड आहेस. मग तू खजव्या माकड आहेस, नुसतं खाजवत आहेस. शांकऱ्या बरोबर बरोबर बोलतोय तो. खजवा माकड आहे तो. डेंग्यू झालेला परत उलटा फिरायचा डेंग्यू. 102 ताप यायचा परत. तूच बोलतो आहेस मम्या. गप्पी कोपऱ्यात बस चल. हळूहळू हळूहळू खेळ दांडी. हा, चल ये इथं बस. कोपऱ्यात बस कोपऱ्यात. आपण टिपरे खेळू. शितले हा. ती बघ की काय? एक मच्छर आदमी को कोपरे में बसवता है. ओय ओय नकोच नावं. सावकाश. जा तिकडे जाऊन बस. येडी कुठली मस्ती करतोय तो. आणि मुळात तुम्हाला हित्ता भांडायचं का खेळायचं आता? नाही नाही खेळायला चालू चल की खेळू. आपण खेळू. खेळूया की. हा बघ. एक हा दोन बघ, हा. असं. अरे आधी उडी कोणी मारलं सांगितलं? काय झालं तुला? आय, आय, आय. शंकर्या, काय झालं? पाय मुरगाळा पाय पाय मुरगाळा. कसं मुरगळलं? उठ ना. नाही 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 पाय थांब थांब. अरे उचला की. लई रे मी ए डोक्यात उचल की काय. काय असतं? डोकं पडलंय जरा. ते घालापासनं. नीट उचल. इथं बस इथं. हळू सावकाशी. पहिल्याच ह्याच्यात उडी नसते मारायची. मला माहित नव्हतं. ए शंकर्या लय सूज आली रे. नाही नाही मोठा आहे. मला ती उडीचा सराव नव्हता केला. ती म्हणलं डायरेक्ट इथं करीन ग्राउंड वर. पाय मुरगाळला. कोणी खेळतंय वय? बरं राहू दे मुरदे. 2 मिनिटं थांब मग आपण परत खेळू चल. काय परत खेळू? सगळं मूड घालवलंस माझा. मैत्रीण बरोबर खेळायला गेले असते मी. आता मला माहित होतं पायाचं असं होणार आहे. काय नेहमीच आहे. नाचता येत नाही, एवढा सराव केलास उपयोग काय त्याचा? मला खेळायचं होतं रे शंकरे. मला बेदम खेळायचं होतं. मग खेळू आपण चल. जा मूड घालवलायस, मला नाही खेळायचं. रुसलंय जणू कोणतरी कोणावर तरी. नाही तसं नाही. ते काय आहे तर कप्पल दांड्या खेळायला आलोय. हे माझ्या कप्पलचं हित्त पाय मुरगळलाय. पाय मुरगाळला होय. हा, होय. पाय मुरगाळला. अरे 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 बेकार झालं. हा. माझा नाही पाय मुरगळत कवा. माझा पाय म्हणजे माझा पाय एकदम. माझ्यावर खेळणार का मग दांडिया? चालतंय की. चालतंय का? खेळते की. नाही. माझा असं मी पार्टनर नाही आलाय. तुम्ही येता का कपल म्हणून खेळू आपण? खेळते की. शितले शितले नग ऐक. का? नग की आपण आलोय ना इथं कपल म्हणून. मग कशाला नको जाऊ साप. अरे नको टेन्शन घेऊ एवढं बाबा. काय नाही होणार तुझ्या बहिणीला. ए तुझ्या आईची बहीण. मी कुणाला देते बेने? नाही तसं नाही. दांडू मग हे बघ. तसं नाही मी म्हणलं ती बहीण आहे होय. हा बाई, बाबा आम्ही चालतंय कपल इकडं. आहे. कप्पल. राहू दे. मला नको सांगूच तसलं कपल आहे. अरे इकडे बरीच जण अशी येते ती जी मानलेली भाऊ बहीणच असते ती, पण कपल म्हणूनच नसते ती. काय बी बोलतोयस? ऐक की शंकर्या, ऐक की. मी थोड्या वेळ 5 मिनिटं खेळते की तर तुझा पाय बी बरा होईल. नको की 50,000चं बक्षीस आहे. अयो,
50,000 आहे ती. 50,000. आपण जिंकलो की नाही हा. 25 आणि 25. हे बघ किती भारी आहे. 25,000 मिळाले ना, आपण दोघं कुठं तरी फिरायला जाऊ की मग. नको. हा, आपल्यासाठी तेवढं ऐक की प्लीज, माझ्यासाठी. हा, मी आले. पाच तिथले ना मिनिटं. ऐक की मला उचल मला उचल. नाही, तू ए, नाही पम्या, फिरली. बरं, मला- ए, पम्या, उचल की. उचल बोललाय तू बघते तुझ्याकडे नंतर. कर बाई उद्या माझं चांगला. सावकाश सावकाश. बाजूला बस. पम्या, हा, हा. घेऊन बस गेले बस तिकडे. बस बस तुम्ही या. आपण खेळू. कुठल्या पायाला लागलंय? इथं डाव्या पायाला लागले बस बस मला काय वाटतं माहितीये काय संक्र्या हा. ते डेंग्यूचा शाप लागलाय तुला शितली हा, चला खेळा. रेडी आहे का? हा, रेडी आहे. ए, वाजवा, वाजवा. असं खेळायचं बरं. पण गाव कुठलं राहायला तुम्ही? काय राहायला कुठं म्हणलं? राहायला इथं बाजूचं गाव आहे माझं, पिंपरी शेंदार. शेंद्रीकडे बाय. शेंद्र काय आहे? वा 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 वा. तुम्ही कुठं राहताय हो? मी इथलाच आहे. कुठलं? इथला खुद्द. खुद्द. मग आपला भाऊ मंडळाचा खजिनदार आहे. होय का? मग चांगला आहे हो. हा. बघितलंच काय कोणतरी मच्छर बाजूला येऊन बसलाय एकटाच. गपकी जरा थोपाड पण ठेव की हा? असं पुढे पुढे करते असं मग डेंग्यू होतोय तुला बँग मॅग तू बॅग मॅग आय शांकऱ्या असं नको बोलू. तिला 102 ताप होता ना. मग घरी कोण कोण असते तुमच्या? माझ्या घरी आई असते, पप्पा असते ती. एक नंबर. काय आय पप्पा घरी असणं एक नंबर. म्हणजे चांगलं. तुमच्या घरी कोण असते तर? माझ्या घरी वय हा. लय जण. कोण? 9 बकऱ्या, हा 8 कोंबड्या, हा 7 म्हशी, हा 2 गाई, हा परत 2 गाई हा. आणि 1 पो 0. आयो. ए शिवले ही बेन हे सगळं कशाला सांगत असेल तिला आयो नंबर दे काय नंबर 9 म्हशी 7 बकऱ्या 8 गाई 977800 बोललाय केव्हा कळलंय मला. अय शंकर्या हे चांगलंय. डेंग्यूत मेंदूला काय झालं नाही. नंबर दे तुम्ही होय. उद्या दिसतोय डीपी वर याचाच फोटो दिसतोय. शितले शितले मजा येते हो तुमच्यासोबत खेळायला. शितले बस झालं ऐक की, ऐक तर तू पाडशील नाही तर मला तरी पाडशील. मला खेळू दे की. नाही 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 ऐक की, बस झालं शितले शितले बस का बस झालं शंकर्या? बोलणं जास्त होतंय खेळणं कमी होतंय अरे बाबा असंच असतंय. बोललं नाही की नाही मग त्यासनी वाटतं ही कपल नाही ती. हा? बोलायला लागतंय. लोक काय काय करते ती माहित नाही तुला. तू बाजूला ये की. नाही नाही शितले बस झालं अरे हे बघ असं करणार. तसं नाही म्हणजे असं करणार असेल, मला खेळून देणार नसेल तर मग आपण घरी जाऊ. एवढी लाडी बुडी होय बा. काय करते? नाचते आणि तुला काय म्हणते बेने. नाही ते बस खाली काय बाने. वरडू नका हो. कप्पल आहे ती माझं कप्पल. अय मच्छर पायाला लागली म्हणून नाचत नाही. तुम्ही सांगितलं नाही. काय तुमच्या घरी कोण कोण असते? असतात की किती बकऱ्या किती गाई? 9 बकऱ्या 8 गाई 8 3 शेळी 3 2 म्हशी 2 एक डुकरू एक. एक बकरू. अरे वा 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 वा. नंबर देते. बाकी नाचताय भारी बर का तुम्ही. हा एक मग नंबर. भारीच नाचते आम्ही. डान्स म्हणजे एक नंबर. म्हणजे माणूस कन्फ्युज झाला पाहिजे. का नाचताय भारी का दिसताय भारी? आता काय म्हणलं वाटतं काय नाही. मी ऐकलं एवढ्या आवाजात अरे काय नाही रे. हे काहीतरी म्हणलं मी ऐकलंय नाही काय म्हणलं ते आमचं मी खेळ. ऐकलंय असं काय करतो शंकर? यायचं तुझ्या ऐकलंय मग कशाला आलंयस परत विचारायला? ऐकलंय तर बस की गप तिथं. सारखं मध्ये मध्ये येते लगा नाचून देणं झालंय. 50,000 बक्षीस आहे बा, मध्ये येऊ नको. तुझ्या बहिणीला काय नाही होणार, काळजी तुझी करायची. आई तर मग आता बघ चल ना, चल ना. वाजवत वा. शंकर्या, टेन्शन घेऊ नको. मी खेळते व्यवस्थित. गपकी.
कुठे आहे? मी दांड्या खेळायला आले पण हे पण आहे व्हय. अरे ही पण आहे व्हय. तू काय करतेस ग इकडं? मी दांड्या खेळायला आली. शंकरा तुम्ही एकटेच आहे होय? हा. चला मग बेस्ट झाला आपण दांड्या खेळू. चला. नाही खेळू शकत आहे तो. मोडलाय पाहिजे का? हा मला खेळायला बी जमना झालंय आणि पाय बी मोडलाय. तुम्ही चला मी सांगते तुम्हाला कसं खेळायचं. अगं, या इकडे या. चला शिष्य शंकरराव. पण कशाला एवढं मरायला खेळायचंय मला कळत नाही. 50,000चं बक्षीस आहे इकडं. आपला साखरपुड्याचा खर्च निघतोय. नाही मला नाही करायचं साखरपुडा. तुम्ही इथं थांबा. मला नाही जमणार खेळायला. थांबा मी सांगते कुठलं पाय लागलंय. डाव्या पायाला लागले मला. है ना? असं नाच मग. ही नाडी आहे का ही? डाव्या पायाला लागले. डावाच कसा उचली मग असं नाच मग. हा म्हणजे ती उजव्या ह्याच्यावर करू. आवाज विचार करा वरचं अंग हलू असं. हा. काय कोणाला काय कळलं नाच. शंकर्या चल माझ्यासोबत खेळायला आपण दोघं खेळू. नाही आता तू खेळ वाईच. ही आली तर वाईच खेळ तू हिच्या खेळू की? नाही तू खेळ की खेळ 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 आम्ही खेळतोय. मला शिकव की कसं ग? हा मी शिकवते की तुला कसं खेळ. अगं नको मला जमत नाही ना. नाही जमतंय तुम्हाला शंकरराव जमतंय. नाही जमतंय म्हणजे फक्त तुझ्यावर जमतंय ग प्रिया. काय होतंय ज्याला खेळता येत नाही ना त्याचा जर एखाद्यानं कॉन्फिडन्स घालवला तर मग त्याच्यात हुरूपच राहत नाही खेळायचं. पण एखाद्यानं जर हात दिला सावरायला तर मग जमतंय खेळायला. हा? खेळ खेळू चल खेळ. मी तर कृष्णासारखा उभा राहतो. राधेसारख्या गिरक्या मार मी जागर उभा राहतो. हा चल खेळ. ए पंखुडा अरे ही त्याचं कुठं आहे का तोंड बघ. राधेसारखं कृष्णसारखं म्हणते लंगड ग बस. खेळ मी गुलगुल करते हातात. इथे जमतंय इकडं जमतंय काय करू? शंकरराव बोल की काय ऐका की बोल की काय. दांडियात ब्रेक घेऊन गोळा खायला जाऊया का? गोळा खायला चालली हाय गोळा. गोळ्याने शंकराला त्रास होतोय सर्दी होती. शंकरराव तुम्ही गोळा खाणार आहे हा. तर मग तुमच्या बहिणीला का शेंबूड येतोय? तुझी आई तुझी बहीण कोणची आई कोणची बहीण काढली ग? त्रास होतोय त्याला शेंबूड येतोय त्याच्या नाकाला. मी बघितलंय बऱ्याचदा असं नाक काढताना वडताना बघितलंय. जाती चला आपण गरम गरम मोमो पण खाऊया. गरम गरम मोमो खायला चालली आहे. हागवण लागते त्याला मोमो खाल्ले की. तुम्ही मोमो खाणार आहे तर तुमच्या बहिणीला कशाला हागवण लागते? तुझी मावशी तुझी बहीण तुझी काय मावशी काढली का सारखी सारखी माझी बहीण बहीण कशाला बोलतेस मग? तू कशाला मध्ये बोलती? मग आम्ही नसतो इकडं. पंखुडा या की इकडे नाचू की आपण. हा? प्रिया ए प्रिया कुणाशी बोलत होतीस ग? कोण होती बिगर ओळखीची पोरगी ती? हे आपल्या गावातली तुमच्या गावातली शिकली आहे ती ओळखलं नाही का? खेळ खेळ. पंखुडा हे झालं. आई, तुझकी आहे. काय आहे तुझं? लई टेप केल्यास आता. बस झालं. चल शंकर्या, चल. आपण खेळू चल. नाही मी खेळतोय आता. काय, मग मला नाही खेळायचं कोणासोबत नाही खेळायचं मला. ए, राहू दे का? खेळणार नाही आहे का? नाही खेळायचं मला अहो, कोणासोबत. असं- धर, आमचा व्हिडिओ काढ. मी लय भारी खेळतो. आपण एक काम कर हे, माझं शंकररावांचा व्हिडिओ काढ चल. ऐका की थांबा मध्ये बस जरा. गोळा खायला जाऊ की. खेळ की. काला खाटा तोंडात कोंबीन गोळा 2 मिनिट थांब जरा. तुझी शाळा घेते. खेळ. हा खेळ प्रिया. हा, हा. इथं प्रिया फिरते हा. ए प्रिया ही व्हिडिओ काढायला कुणाला दिलाय ग? कोण आहे ही बगर ओळखीची पोरगी? आम्हाला नाही का तुमच्या गावातली शिकली आहे ती. तू खेळ बाया खेळ. नीट, नीट. काय करते? बेने असं असं कुठे येत नाहीस? अरे ते काय ती? अशी कोणत्या अशी स्टेप आहे ना ती? लागला तुम्हाला कशाला उभा राहायला? अरे बेने स्टेप करतायस इथं तुझा ढोलीला लागतोय मला. हा? काय करतोय इथं बाजूला हो. काय बावळट आहेस का? काय बावळट काय? एकट्यानं काय नसतंय जेडेगत.
कपल लागतं इकडं. तू बावळट आहे का? तुझं कपल कुठे? माझं कपल इकडे व्हिडिओ काढते. पंकुडा रे प्रिया, ओय प्रिया, मागे मार, मागे मार. परत पुढे काय करते? येडी आहे का? काय करतेस काय? तू काय करतोय इथं? मी तुला शोधायला आलो इथे. इथे कुठे डान्स करते? आपण वेगळीकडे जाऊया ना. इथे कशाला आली तू? अरे ते 50,000चं बक्षीस आहे इकडे नाचल्यानंतर. ऍक्सिडेंट वाले हा, अजून पाय बरा जायला वाटतं तुझा. बोक्या जेव्हा जेव्हा तू असतोस ना इथं तेव्हा तेव्हा पाय मोडतोय माझा. या त्या दुसऱ्या दांडियाला 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे. तिकडे जाऊया ना. हो? शंकरराव मी दुसऱ्या दांडियाला जाते हा यांच्या ए, मी इथं असताना तू दुसऱ्या दांड्याला जाणार आहेस होय? हो का दांडिया त्यांच्यासोबत खेळणारी लग्न तुमच्यासोबतच करणारी 50,000 सोडवून आणते आपला साखरपुडा सुटेल. हा? चल 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 चल. ए जागा टवळे. दे, दे. असं करणार आहेस तू? पंकुडा आपण खेळू आता तिथं. पंकुडा फोडीन ना तुझा. टिपऱ्या हाणीन मग जोरात. लय फाळून आलाय वय तुझ्या टिपऱ्या. तर थांब की. काय केलं मी तुझा? पंकुडा लावलाय मागा धरणा शिल मोठा अध्यक्षाचा भाऊन का कोणतो सोबड म्हणून ठेव 2 मिनिटं. हा एकटा नाचत बस तिथं. आणि तू रे चा तुम्ही असं करणार आहेस? हे काय चाललं होतं मागा धरणं तुझं इथं? तुझं काय चाललं होतं मागापासून? हा? माझं काय चाललं होतं म्हणजे? तू मला जळवलं म्हणून मी तुला जळवलं. येडा आहेस वय. असं कोणी जळवत बसतंय वय. प्रेम जळवण्यासाठी नाही जपण्यासाठी असतंय. मी जपणार आहे तुला. मी जपणार आहे. येडा चल खेळू आपण दोघं. चल की. नाही जमत आहे खेळायला. एका पायानं तर नाहीच नाही. येडम्याट डोक्याच्या माझ्यावर लगीन करायला एका पायावर तयार आहेस ना व? मग मी आज तुझ्या बरोबर नाचायला एका पायावर तयार आहे. नाच खेळू गरबा. नाचते. येत आहे का मग? चला की 50,000 बक्षीस आहे. स्वतःचा भाऊ खजिनदार आहे. चला की आवाजी कोण देईल? अहो चला. अरे, जायला गेलं. क्या बात है! अतिशय कलरफुल व्हायब्रंट एनर्जेटिक परफॉर्मन्स. मस्त. सोनाली ताई, बहारदार. खूपच मजा आली. आज असं वाटतंय की या परफॉर्मन्ससाठी थोडे पुरस्कार द्यावे. त्यातला सगळ्यात पहिला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार आहे आमिर आणि टीम. सर्वोत्कृष्ट गेस्ट अपिअरन्स हे बक्षीस कधीच कोणी कुणाला दिलं नसेल, पण ते फक्त तुला आहे ओंकार. असं नाचून म्हणजे सर्वोत्कृष्ट गेस्ट अपिअरन्स पुरुष ओंकार आणि स्त्री प्रिया. प्रिया, येस. वा वा, छोटीशी एंट्री घ्यायची आणि इतकं जिंकून जायचं. सर्वोत्कृष्ट मुकाभिनयाचा जो गरबा असतो तो दत्तू आणि प्रियांकानी जो केलाय अद्वितीय. किती खेळलात. हं? त्याच्यानंतर काय म्हणूया, प्रथमेश सर्वोत्कृष्ट खातिरदारी. कारण किती काळजी. 102 ताप आला, 102. अरे तिलाही आठवलं नसेल की आपल्याला एवढं बरं नव्हतं. बरेच पुरस्कार आहेत शिवाली तुला. सर्वोत्कृष्ट आवाज, सर्वोत्कृष्ट टोपडं आणि सर्वोत्कृष्ट डेंग्यू. फारच छान. आणि बाकी तुम्ही तिघं विनर आहातच. नमा, तू, रोहित आणि पृथ्वीक, तुम्ही तिघांनी फारच बहार आणलीत. अतिशय सुंदर काम. फार मस्त. वा ताई, वा वा वा. मंडळी, प्रेक्षकांच्या मोबाईलमुळे कार्यक्रमाचा, मुलाखतीचा रसभंग होताना आपण नेहमीच बघतो. पण आज इथे एका निवेदकाच्या
नसलेल्या मोबाईलमुळे मुलाखतीचा रसभंग होणार आहे. कसा? चला बघूया. येस 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 या सर या या सर स्वागत आहे. मी राजहंस कोकिळ भारद्वाज तुमचं स्वागत करतो. नमस्कार नमस्कार राजहंसजी. फार आवडलेलं आहे मला तुमचं नाव, राजहंस कोकिळे भारद्वाज. कळत नाही मुलाखतीला आलोय का बर्ड वॉचिंगला? जस्ट जोकिंग जस्ट जोकिंग. पण राजहंसजी फार फार आभार तुमचे, कारण जे उत्कर्ष मंडळाने हा जो एक कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आपण असं नेहमी म्हणतो. आज त्याच्यावरती आपण मुलाखत घेतली. राजहंसजी थँक्यू, छान वाटलं. थँक्यू. सॉरी सर. Yes. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी अगदी अगदी. चला बसा सर बसा. येस येस. सुरू करा, कार्यक्रम सुरू करा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. काय झालं? राजहंसजी हां हां कार्यक्रम. सॉरी हो हो. येस येस. अरे याची काय आवश्यकता होती? वा रे उत्साह वा. स्वागत आहे. आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. पृथ्वी प्रताप आता बोलतील ते. एवढंच आहे? नमस्कार नमस्कार रसिक हो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे हा खुला मंच आहे आणि आज इथे वाचन संस्कृती जी लोप पावत चाललेली आहे या विषयावर आज आपण इथे बोलणार आहोत. हे खरं आहे आणि मला अत्यानंद झालेला आहे की जे उत्कर्षचे मंडळ आहे त्यांनी ही मुलाखत इथे भरवलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो या मुलाखतीत आणखीन एक अत्यंत विशेष बाब अशी असणार आहे, ती म्हणजे या मुलाखतीनंतर माझ्या 5 कवितांचं पुस्तकांचं प्रकाशन इथे होणार आहे आणि त्या पुस्तकांवर माझी स्वाक्षरी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे सवलतीच्या दरात. स्वाक्षरी सवलतीच्या दरात नाही, पुस्तकं सवलतीच्या दरात आहेत. पण छान राजहंसजी, छान वाटलं. हो छान वाटलं. बरे आहात ना तुम्ही? नाही मी ओके. जर अशी प्रकृती जरा अस्वस्थ असल्यासारखी वाटते. नाही ठीक आहे मी म्हणजे व्यवस्थित सगळं? सगळं व्यवस्थित आहे ना? हा म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, मोबाईल गेला हो माझा. अच्छा मोबाईल मोबाईल गेला. अरे अरे 17,000. बरं. मोबाईल 17,000चा मोबाईल काय कमी असतो का? नाही नाही बरोबर बरोबर. काय करणार हो? आता 1 महिना पण झाला नव्हता. पेटी पॅक वास पण येत होता मोबाईलला नवीन, माहिती आहे. रिक्षातून मी उतरलो, खाली उतरलो मी, नंतर बायकोचा मला फोन आला. तिने मला जनरल एक शिव्या म्हणजे बोलली माझ्याशी. जस्ट एक माझ्याशी बोलली ती, तेव्हा फोन होता. त्यानंतर मी चहा प्यायलो, मग त्यानंतर गेला फोन. इथला कुठे घेतला असणार हो इथे ना. मग बरोबर पण नाही, 17,000चा मोबाईल होता. नाही, नाही, वाईटच झालं, वाईटच येत झालं. नाही ना असं काही. बरोबर. इकडे पण काय मग आता करणार? पोलिसात गेलात की नाही? नाही चांगली नोकरी आहे बँकेत, पोलिसात कशाला जायचं? काय काय झालं? नाही 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 पोलिसात गेलात की नाही म्हणजे काय ना, जनरली आपली एखादी वस्तू हरवल्यानंतर आपण पोलिसातच जातो ना कंप्लेंट करायला. आपण पोस्टात किंवा पासपोर्ट ऑफिसला जात नाही. नाही म्हणजे कंप्लेंट करायला गेलात की नाही? नाही गेलो नाही ना, वेळच नव्हता ना. काय झालं 17,000 डायरेक्ट मोबाईल गेला मला ना. त्या धक्क्यातून तुम्ही सावरलोच नाही. आता जस्ट गेला ना. हा कोणाचा मोबाईल आहे? हा माझा आहे, हा माझा आहे. माझ्या अंगठ्याने ओपन होईल तो? नाही नाही माझा आहे. हा. माझा फोन तुमच्या अंगठ्याने कसा ओपन बरोबर होईल? बरोबर. हा कितीचा आहे? हा 90,000चा. 90,000. हा माग आहे माग. माझा 17,000चाच होता. हा बरोबर बरोबर. हा 17,000चा पाहिजे होता. नाही नाही राजवंशजी, हा 17,000चा असता तरी सुद्धा हा माझाच फोन असता ना. माझा आहे तो. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. तुमचाच हे आहे ना, मोबाईल महाग आहे. माझा तुम्हाला येताना काही जिन्यात वगैरे दिसला का हो? म्हणजे असं काही पडलेलं वगैरे? नाही मला नाही दिसला. मी गडबडीत आलो. आपली मुलं बघायला पाहिजे, नीट बघायला पाहिजे ना तुम्ही. खाली असं आजूबाजूला बघून जायला नाही, पाहिजे माझं ना. पाहुणे म्हटल्यावर खुश होऊन असं नाही यायचं. तुम्ही आजूबाजूला बघायचं.
चुकीचं आहे ना. हरकत नाही. मग मला कळतंय तुमचं दुःख. म्हणजे मुळच गेलाय हो. माझं एकदम मला लक्षच मी सगळा अभ्यास- मुलाखतीनंतर आपण शोधूया ना तुमचा हो, नाही मुलाखत घ्यायला पाहिजे. लोक आणि खोळंबलेले आहेत. हो नाही बरोबर. रसिक हो आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. 128 GB होता हो, काय सांगू 1 TB होता तो 20,000 जास्त होता, मी नाही घेतला. म्हटलं सामान्य माणसाला कशाला लागतात ना, 128 GB घेतला मी. त्यामुळे काय झालं हा? मुलाखत मुलाखत आहे हो, हे नवशीब. तर आज पृथ्वी प्रताप येथे आलेले आहेत. वाचन संस्कृत ड्युअल सिम होतं, त्या एकच सिम होतं, पण माझं ड्युअल सिम एक घरी होतं, मी वापरत नव्हतो. काय आहे ना त्रास मुलाखत होतो. मुलाखत मुलाखत मग हा काय क्लू आहे तुमचा मुलाखत मध्ये? मला खरंच कळलेलं नाही. कॅज्युअल वाटावं अच्छा म्हणून. कॅज्युअल वाटा. हा रसिक हो आज पृथ्वी प्रताप इथे आलेले आहेत. एकदा बोलून घेऊ मी त्यांच्याशी, एकदा फक्त बोला final बोलून घेऊ. बोला तुम्ही मोकळे व्हा हा, हा. एकदा मोकळे व्हा. घेतला असेल तर द्या कोणी. मोबाईल ढापलेला आहे इकडे, मला माहिती आहे. आईच्या रक्ताची शपथ आहे तुमच्या आहे. मोबाईल ढापला असेल तर द्या मला, कळलं का? राजहंसजी हळू हळू 17,000चा मोबाईल होता हो. आणि प्रेक्षक मला भेटायला अरे यार द्या ना. स्वकष्टाचा होता ना यार, स्वकष्टाचा होता मोबाईल. ओरडू नका प्रेक्षक. घामाचा पैशांचा होता तो. काही असं काही अशा कविता सुचल्या पानावर अशा खरडल्या आणि मग पुस्तकं विकली आणि त्याच्यातून मिळवलेला नव्हता हो. स्वकष्टाचा होता. एक मिनिट राजहंसजी या सगळ्यात मला का मध्ये घेताय? नाही तुम्हाला नाही सांग, मी फक्त एक उदाहरण दिलं तुम्हाला नाही. अरे तुम्ही उदाहरण देताय पण ते लागतंय मला. नाही, असं नका करू. तुम्हाला नाही हो. ज्यांनी मोबाईल चोरलाय ना तर आईच्या रक्ताची शपथ आहे. द्या यार मोबाईल द्या. राजहंसजी प्रेक्षक आहेत. प्रामाणिक असेल ना तर आत्ताच्या आत्ता मोबाईल द्या. हॅट्स ऑफ करेन त्याला मी आत्ताच्या आत्ता. मोबाईल द्या यार, तुम्ही मोबाईल द्या. प्रेक्षक चिडतात. मोबाईल नाही दिला ना तर वाईट होईल. वाईट तुमच्या घरात सांगून ठेवते. तुझ्या बापाच्या पॅन्टची चेन कायम उघडी राहील. नाही शपथ सांगतो, साप आहे माझा. हा काय साप आहे? बापरे. हा काय साप आहे? बायकोचा हे नाही, फिन्स्टा अकाउंट हँग होईल ते आई शपथ सांगतो. साप आहे. राजहंसजी ते कळलं पाहिजे ना यार. सामान्य माणसाचा मोबाईल ते घेतात मला कसा यार. कळतंय राजहंसजी पण जरा थांबा. आई शपथ सांगतोय. राजहंसजी तुमचा नवीन मोबाईल चोरीला गेला ना, तुम्हाला कळेल माझ्या भावना काय असतात. अरे माझा का तुम्ही मला मध्ये नका घेऊ राजहंसजी. हा लोक हा कोणाचा मोबाईल आहे? हा माझा आहे. मघापासनं सांगतोय मी, हा फोन माझा आहे राजहंसजी. मुलाखत आहे आपली. मला हो मला ना? काय होतंय ना, मला 17,000 रुपयाचा मोबाईल नाही मला कळतंय पण जरा तुम्ही पण भान ठेवा ना. खुला मंच आहे का खुळा मंच आहे? खोट नका हसू. खोट एक वेळ दाद नका देऊ पण खोट नका हसू. हं? चला हरकत नाही. मोबाईल चोर. वाईट वाईट होईल तुम्ही, वाईट होईल सगळ्यांचं. हा काय तळतळाट आहे मला कळत नाहीये राजहंसाची. कळतं ना यार. प्रेक्षक हो रसिक हो माफ करा, त्यांची मनस्थिती जरा बरी नाहीये, माफ करा. पण आपण मूळ विषयाकडे येऊया. लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा विषय इथे MHJ उत्कर्ष मंडळाने ही जी मुलाखत आयोजित केलेली आहे त्यात अत्यंत महत्वाचा विषय आहे तो म्हणजे वाचन संस्कृती लोप पावणं. वाचन संस्कृती लोप पावत चालली असं आपण का म्हणतो? आता आपण लहानपणापासून शाळेत सुद्धा ऐकलेलं आहे वाचाल तर वाचाल. पण मला खरं खरं सांगायचं, माणसं वाचतात का हो? अरे चोर आहेत साले, कसले वाचणार ते. एकदा चोर आहेत, चेहरे बघा त्यांचे. हो काका हातात काय? हा छत्री आहे, ठीक आहे. राजहंसजी तुम्ही त्यांना डिरेक्टली चोर म्हणता. थांबा राजहंसजी. sorry, हा तर मी म्हणत होतो की वाचन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या वाचन म्हणजे जगणं आहे खरं तर. दे ना यार, दे ना. दे ना यार दे ना. दे ना. दे ना यार, दे ना यार, दे. सॉरी व्हेरी सॉरी. राजहंसजी हो हो मुलाखत आहे. हो व्हेरी सॉरी. मला काय होतं ना, तो कमी अजून सहन नाही केलंय. लक्षात आलं डोळ्यासमोर जेव्हा कळतं ना तो माणूस इथेच कुठेतरी त्रास होतो यार. मला 2 मिनिट बोलू द्या. जरा शांत बसा एकदम. नका ना करू ते. एक काम करा मला फोन लावा. एक रिंग द्या माझ्या मोबाईलला रिंग द्या. ए अभि येईल का नाही?
तो हिलेगावा चोर हा? अभि हिलने का नाही सायलेंट पण नाही डालने का फोन लावा फोन लावा चौगुले. नाही, नाही, फोन लावा माझ्या मोबाईलवर फोन लावा आता रिंग वाजला आता सांगतो expose होतो. लावा. लावतो सांगा हा, नंबर बाहेर. सांगा मारे का हिले का नाही हिले नाही हा फोन लावा फोन लावा. सांगा ना हा, राजहंसजी. 98 93 305 हा. आणि 9 नका घेऊ अच्छा, घ्या. रुक फोन बाजू- लावा. हा, बसा वाचतो मारे कान करीचे फोन चोरता मारे तुडवेन साल्या तुला तुडवत चाल्या मारतो का रे तुझा फोन आहे हा नाही माझं- तुझा फोन आहे हा नाही. अरे हा माझा फोन आहे ना एका माणसाकडे 2 फोन नसू शकतात असू शकतात काय कोणाचा फोन आहे हा हे काय? पोपो पोपो नाहीये हे बायको आहे ते बाय तू बायको आहेस माझी नाही बायकोचा फोन आलाय ना होय मग मला लक्षात नाही आलं ते मारण हॅलो बोल गा मुलाखतीत आहे मग मुलाखतीत कसा उचलला ते नको विचारू काय ते महत्वाचं बोल जेवायला येणार आहे मी घरी येणार आहे जेवायला हा हा खाईन भात खाईन थोडा भात खाईन त्यांना विचारा ना माझा मोबाईल त्यांनी बघितला यांचा का? मोबाईल गप्पा बस रे बघून घेतलं असतं तर अरे बरं. मूर्ख आहेस का डोंबिवलीला राहते माझी बायको तिथनं बघणार आहे तसं नाही सहज एक चान्स म्हणून तुला काही नाही बोलत आहे का ठेव तू. बघ मला घरी आल्यावर व्यवस्थित बघ ठेव फोन हे बघा तुमचा फोन अजून रिंग होतोय हा हा एक मिनिट हे बघा राजहंसाची लक्षात घ्या अरे फोन रिंग होतोय पण आवाज ऐकायला येतोय का नाही, नाही ना म्हणजे फोन इथे नाहीये सायलेंटला टाकता काय मिळणार आज मिळणार माणूस मरतोय आज माझ्या हातून मरतोय आज बघा चालल्या तू मागे म्हणू हे तू नका ना राजहंसजी नका ना राजहंसजी प्लीज थांबा मुलाखत अर्धवट सोडून उगाच काहीतरी तर मित्रांनो अत्यंत महत्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगत होतो त्यातली मोबाईल दे ना मोबाइल क्या तो मैं क्या करूँ तुझे तेरा काम करना अरे तेरे मेरा मोबाइल है 17,000 का मोबाइल है तेरे को क्या है तू ऐसा बात मत कर मैं क्या बात करेगा तू को तेरा बात करो करने वाला मोबाइल तेरा गया है ना तू भुगत ना मेरे को क्या है रे चल 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 शाना बन चल मेरे को क्या चल मला प्रणाम झाला नाही मला सॉरी माफ कर व्हेरी सॉरी काही गरज नाहीये तुमची इथे तसं नाही. बोलतोय काहीतरी तर मध्ये पुटपुटताय काहीतरी बडबडताय त्रास व्हायला लागला निवेदक म्हणून एकही काम नीट करत नाही आहात तुम्ही उगाच आपलं काहीतरी चाललेलं आहे हे बघ मला चिडायचं नव्हतं राजहंसजी मला माफ करा राजहंसजी मला चिडायचं नव्हतं राजहंसजी राजहंसजी काय झालंय रडायला प्राजक्ता माळीचा फोटो होता त्यात गेला मोबाईल प्राजक्ता माळीचा फोटो होता बिल्डिंगच्या खाली उभं होतो मी तिच्या हा मग बस स्टॉपवरून काढला होता ती गच्चीवर होती 42व्या माळ्यावर इथून काढला होता ग्रीन कलरचा सुंदर ड्रेस घातला होता तिने गेला राजहंसजी आय सॉरी करूया ना सुरुवात कार्यक्रमाला अजून होतच नाहीये सुरुवात मी आई पूर्ण शपथ सांगतो. बोलूच शकत नाहीये मी खूप मोठा फॅन काय झालं? नाही हो. अरे यार हा गळ्यातच होता मला आता आठवलं तो नीट राहावा म्हणून मी त्याला असा व्यवस्थित बांधून गळ्यात टाकला होता बोलता बोलता तो मागे गेला उलट उत्तर दिलं मोबाईलने हे बघा प्राजक्ता माळीचा फोटो हा बघा ग्रीन ड्रेस घातला ना गच्चीवर उभी आहे हा बघा मी बोललो ना खालून काढलाय अरे मनी प्लांट आहे तो हरकत नाही मोबाईल तर मिळाला वा 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 छान आता खूप फ्रेश मनाने इंटरव्ह्यू घ्यायला खूप मजा येईल खूप मजा आली गेले अर्धा तास आपण छान इंटरव्ह्यू रंगवलेला आहे आता 12 ते 12:30 आपल्याला पृथ्वी प्रताप यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता पण आता ह्यांची वेळ झालेली आहे पुढची 12:30 ते 1 ही वेळ मोनल कंडलक यांचा इंटरव्ह्यू होणार आहे तर सगळेच एक्सायटेड आहेत त्यामुळे तुमच्याबरोबर फार छान गप्पा आपण मांडल्या छान छान मुद्दे तुम्ही मांडले त्याच्यावर वादविवाद झाले थँक्यू व्हेरी मच या तुम्ही थँक्यू व्हेरी मच तू मर मला 12 ते 12:30 मध्ये मुलाखत द्यायला बोलवतोस आणि माझा फोन गेला मारे का तरी हे सगळं करतोस आणि परत मला सांगतोस आता तुम्ही जा आता मोनल कडलकचा कार्यक्रम बरं कार्यक्रम पण कुठला आहे हलले रे स्वर माझे हलले आता तू मला जायला सांगतोस नाही चिडू नका हे बघ माझा शाप आहे तुला
नाही नाही हे बघा ए राजहंसा चूक होती ती. माझा शाप आहे तुला Just take तुझा हा फोन तू काहीही कर हरवणार अरे असं हरवणार काय कुणीतरी तो चोरणार अहो नाही हो कुणीतरी कशाला मी चोरतो खुळा नाद खुळा परफॉर्मन्स सई क्वालिटी परफॉर्मन्स एकतर जम एवढासा होता पण तुम्ही त्याचं किती छान तो फुलवलात मला असं वाटायला लागलं की प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून द्या बाबा फोन याला बिचारायला इतकं तुझं ते इतकी चलबिचल इतकी घालमेल इतकी सुंदर दर्शवली समीर दादा फारच भारी पीपी मस्त ॲज युजल खूपच भारी म्हणजे चोख परफॉर्मन्स खूप मस्त वा 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 भारी 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 मंडळी झोपी गेलेल्याला जागा करणं सोपं असतं पण जागा असलेल्याला झोपवणं फार कठीण पण यातून आपलं भलतंच मनोरंजन होऊ शकतं कसं ते बघूया पुढील प्रहसनातून जे घेऊन मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम चिपळूणचे पारसपणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत रे मला वाटतं ना लावणीच्या गाडीला हा ओव्हरटेक करून आलाय 48 तास सलग ट्रक चालवून आलाय हा माणूस पण एनर्जी बघा केवढी आहे एनर्जीचा असा धबधबा आहे म्हणून तर त्याच्यात धबधबा आहे अरे नो ते महत्वाचं नाही आहे मला 2 पास मिळालेत कसले रे कशाचे सई तामणकरच्या लावणीच्या कार्यक्रमाचे काय सांगता अरे बापरे नाव काय माहितीये काय काय एक जुजबी देता का राया अरे नाही 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 हो नाही हो अरुंदा अरे सई कुठे लावणी करते का अरे मी तर तिला कधीच नाचताना पाहिलं नाही बुवा अरे येडायस काय तू काय झालं तू तिला कधी चालताना बघितलंयस हा अरे चालण्यातच तुझ्या डौल आहे का ना असं का म्हणजे जवळजवळ डान्सच तू हो का? अरे मी चालताना बघतो ना हा. तर मला डान्सच वाटतो का नाही कसं काय कसं काय म्हणजे तुला माहिती ना अरे देवा याला सगळं सांगावं लागतं म्हणजे काय काय काय? बर बर हा असं? अरे वा ओ मोरे अरे सई म्हटल्यावर तुमचं काय म्हणजे सुधरतच नाही वा फिदा घेऊन जाता तुम्ही एकदम पण मी काय ना अरे सईला नाचताना नाही बघितलं ना हो ए बछड्या काय एकदम काय झालं काल फार भरू काय झालं डायनासॉरला पाहिलास तू नाही पण ते आहेत ना वाचाऱ्या होते होते ते आहेत नाही होते हा. मग सईचा डान्स पाहिलास का तू नाही मग ती नाचते ना अच्छा वाचाऱ्या नाचत असेल एवढं नाचत चिडू असेल नको. म्हणजे. बाई, यार, काही पण बोलशील म्हाताऱ्या. अरे सई काही पण करू शकते ना हो का अर्ज किया बाप आज काही खरं नाही बा तेरा हुस्न ही हमें दीवाना बना देता है अरे बाप रे तेरा हुस्न ही हमें दीवाना बना देता है हा अभी अदाउन से मारोगी क्या मोरे 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 त्यांच्याकडे बघून आहे ना उष्णचं उष्ण झालं फक्त तुमचं बाकी सगळं मस्त केलं पास पास काय? ते महत्वाचं नाही वाचाऱ्यानो मला सांगा माझ्याकडे 2 पास हा. आहे तुमच्यापैकी कोण येणार आहे ते म्हणा कालवा रे हा. आम्ही दोघे जातो ना आम्ही दोघं येतो ना सगळं वाजवून बसाऱ्या 5 मला मिळालेत ना मी घरी थांबू मी जाणार रे मन बघायचं रे काय मला असं झालं कधी एकदा मी जातोय तिकडे त्यांचा नाच बघायला हा. ना तिकडे पान आला का असं घेऊन मी घरी आलो. अरण्या श्याम्या हा मी श्यामे आहे तो आरणे आहे तुम्हाला सई बघितलं ना तुम्हाला काही सुधरत नाही हा सईला बघून श्याम्या हा मला वाटतं ना हा सईने हे शेड्यूल ना स्किप करायला पाहिजे होतं. अरे काय काय बघावं लागतं यार कोण बोलतय हे अरे वाजड्या हा. अरे तुझं थोबाड बघून बाण नाही
त्या वाटीतला शेंगदाणा फेकला पाहिजे तुझ्यावर. हो मोरे पण शेंगदाण्याला शेंगदाणा मारला तर कसं वाटेल हो? तुझा बाप शेंगदाणा. अरे नाही, नाही. शेंगदाणा मी. शेंगदाणा मी. नको ना हो अरुंदा. शेंगदाणा मी. शेंगदाणा बोलशील त्याला? नाही, नाही, नाही. हवं तर फुटाणा बोल ना. फुटाणा? त्याचा आधार कार्डचा फोटो बघ, फुटाणे एवढा तर दिसतो. वसड्या आधार कार्डचा कुणाचा फोटो चांगला असतो रे? माझा तरी बरा आहे. असं तुझा बघितलास वसड्या? आजारी पडलेल्या मनोज वाजपेयी सारखा दिसतो तो. मनोज का बरा दिसतो पण ह्याचा फोटो बरा नाही, नाही, दिसत चिडले चिडले नाही. बरं, चिडले चिडले हा, चिडलाय चिडलाय. मी नाही तुम्हाला नाही. ऐका ना हो. अरे मजाक केली आम्ही मजाक केली ना, ना, ना. नाही, आम्हाला बघायचं. तुम्ही दोघांपैकी कोण येणार ते ठरवा. हा. मी आज जाऊन फ्रेश होऊन येतो. फ्रेश होऊन येत आहे मोरे. काय रे? या माकड तोंड्याकडे 2च पाश आहेत, आपण 3 आहेत. मला तसं इकडून गायाळ व्हायचे बुवा, मला तर बघायचे आहे प्रोग्राम. मला नाही काय घायला व्हायचंय वासडे. मग काय करायचं? काय करावं इकडे? हं? तू फक्त माझ्या होला हो मन, बाकी काय करायचं ते मी बघ. अच्छा. अरे बघून तयारी बघा तयारी. पावडर लावतोय. लावणी गाजवणार बोल. हा. अरे, हा काय? परफ्यूमचा वास चांगला येतोय. क्वालिटीचा परफ्यूम आहे. होय काय? क्वालिटी मग काय. काही झाला परफ्यूम डोल्यात गेलाय काय रे? म्हणजे डोले का लाल दिसते तुझे? म्हणजे डोले लाल हे काय complete लाल दिसतात. इकडे बघू, इकडे बघू, हे काय लाल आहे लाल हे नाही, काय? डोले नाही म्हणजे. काय लाल आहे, नाही. लाल आहे. काय सपशेल लाल दिसत आहेत. लाल आहे? हे श्याम्या, हं? याचं डोले लाल दिसत आहेत ना, हं. म्हणजे ह्याला काविल झालेली आहे. काविल झाली. कंपन, हा, मग. बिचाऱ्या काविल झाली असेल तर डोले पिवले झाले असते ना. हं? म्हणजे लालविल झाले. लालवील तुमच्या कॉमेडीला काय वेळ झाला पाहिजे? काय करताय तुम्ही? हे महत्वाचं आहे का? अरे मोरे मोरे बघा हो. अरे काय डेंजर डोळे झाले त्या माणसाचे. अरे केवढे खड्डे पडले ते. मग नुसते 48 तास गाडी चालवणं म्हणजे काय गंमत आहे अरे का? त्याचे 3-4 दिवस मी चालले. हो हो अरुंदा, अरे तुम्ही चालवता गाडी पण आता वय झालंय. श्याम्या, मला तर वाटतं ना, काय? हा आता उभ्या उभ्या झोपेल. घोडा मी उभ्या उभ्या झोपायला नाही बसला. नाही, मोरे मोरे घोडा नाही खेचर आहे. तुला तर मारून टाकेल बसारा. खेचरा मी. अरुंदा उच्च जो असतो तो घोडा, घोडा. तुमच्यासारखा तो खेचर, ते म्हटलं अरे मी. पण प्रश्न तूच नाहीच. मग? पण प्रश्न तू नाहीच आहे ना वाचारा. मग? अरे हा वाचारा म्हणणं घोडा बोलतो, घोडा घोडा झोपतो. चल, चल ना मी, चल, चल, हं? चल. बघतोयस कसा करतोय तो? हा ना खरं म्हणजे ना, ह्याच्या जिभेवर सरस्वती आहे. मामा आहे आहे आहे. कधी ह्याच्या आयुष्यात फंबल पडलाय काय? मी तर मला तर आठवत नाही बा. आठवतंय तुला? नाही, नाही. अरे मी तर कधी फंबल पडीला बघितलंच नाही नाही ना. मग फंबल पडलाय म्हणजे कन्फर्म याच्या डोल्यावर झोप आहे. अरे बछड्या झोप नाही, फंबल माझी ताकद आहे. बापरे. आय एम द फंबलीचा ॲसेट. स्किट मध्ये माझा फंबल पडणार. माझा फंबल पडतो याचा अर्थ मी फ्रेश आहे. हे बघ माझे डोळे. नाही नाही प्लीज प्लीज असे डोळे करू नका हो. असे नका करू डोळे. का? काय 48 तास एक जागरण झालं ना तर डोळ्याच्या ज्या नसा असतात ना त्यांना असं वाटतं बा की आता आपल्याला झोपायचे, म्हणून त्या अशा आक्रसून जातात बा. पण मध्येच कोणी डोळे झटकन मोठे केले तर त्यांना असं वाटतं त्यांना बाय जो काय झालं बुवा, आणि मग तटकन त्या तुटतात. मग ते रंगत निघतं आणि मग डोळ्यात उतरतं. म्हणून डोळे लाल झालेत का? हा लाल झाले. म्हणजे डोळे लाल झाले. इकडे इकडे बसा बसा बरं. हे काय डोले बंद होत आहेत? नाही, 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 नाही. अरे बघ बघ तुम्ही एक काम करा. नाही रे. हा, ते आठ्या काढा या आठ्या हा. मोकळं करा सगळं प्लेन करा एकदम. Clear हा, cut plain, करा. हा, वा वा भारी दिसतं आता. दीर्घ श्वास घ्या, सोडा. मग हे कधी सांगशील बचारे? अरे मग काय मरता का? मी सांगायचं ना बचारे हा, मला. चला 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 परत घे एकदा. आता शांत 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 घे. बसा. हा. शांत बसा. तुमचे डोळे जड होत आहेत. पापण्या फडफडताय. तुम्हाला हलकीशी डुलकी लागते बुवा. झोप म्हणते अरण्या बेबी झोप.
तुम्हाला हळूहळू झोप येते. झोप येते. हे चल म्हाताऱ्या. हे मी काहीच नाही. मी जागा आहे. हे काय मी डेली व्यस्त मी फ्रेश आहे. मी नाही, जागा नाही, आहे. जाऊ द्या मोरे. बोल, एखाद्याचं भलं करावं ना, तो म्हणतो माझ्या खरं भाऊ. नाही ते अरे काय पण नाही झोप येत ना. ऐका ना मला सांगा, तुम्हाला किती वाजता जायचे कार्यक्रमला? मला 9 वाजता कार्यक्रमाला जायचं. 9 आता किती वाजले? आता 8 बघा. वाजले. 8 वाजले ना. अरे 1 तास आहे. हं. तुम्ही काय करा, अर्धा तास पॉवर नॅप घ्या, मी तुम्हाला उठवतो. अच्छा बोलतोस? झोप काढावे झोपा, झोपा. आराम झाला ना मला प्रोग्रामला जायचंय. मला लावतो बघायला जायचं म्हणणं. अरे हो जा दे. चालेल, बरं, आपलं हा काय? माणूस मी काय- जागा आहे, जागा आहे, एकदम जागा आहे. जागा आहे. मोरे हा? मी झोपतो बा 10-15 मिनिटं. मला उठवा बरं का, मला पण न्या लावणीला. तुला माहिती आहे श्याम्या हा? गेल्या वर्षी झोपे मुलं 100 जण गेले होते हा मग आणि त्याच्या आधी 150 जण गेले ना 100 पुढं. मुलं पाण्यात वाहून गेले हा झोपेत होते काय? ना डोल्या हा. दोन सेकंदाने झाले लगेच घोरशील म्हाताऱ्या. नाही मी अरे मुद्दाम करशील. पडल्या करतो मी. अरे पण 2 मिनिटं होऊ दे. माझी आता आहे बाबा सवय ती, आता काय बोला. बरं झालं, थँक्यू उशी दिली. अरे नको ना म्हातारी, तुझ्याकडे मला आलंच येतो ना. कळत कसं नाही तुला? तुमच्यामुळे मला झोप येते. तुम्ही 48 तास कोण जागलेलं आहे? मी जागलोय. हा ट्रक कोणी चालवलेलं अरे, आहे? मी चालवलाय. हा तुम्हाला वाटतंय तुम्ही जागे, पण तुमचे डोळे जड झाले. तू म्हाताऱ्या सोलू काय बोलतोस आहे? मी कुठे स्लो बोलतोय? मोऱ्या तुला वाटत नाही हा सुलो बोलतोय? अरे तुमची बॉडी जागरणामुळे तशी करते. झोप आवरत नाहीये तुम्हाला. तुम्हाला सगळं स्लो वाटतंय. तुला झोपे मुले बेवडा होतोय. अरण्या तुझा झोपेमुळे मेंदू थंड झालाय. जड झालाय. जड आहे का रे इथं? हा. शांत झोप. निवांत. एकदम शांत झोपा. स्किटच्या आधी ओम लावायला पाहिजे होतं. बघ जागा आहे का बघ जागा आहे तू. सईतामणकरच्या कार्यक्रमाला. काय झालं गप काय झाला मोरे थांबा ते सगळं राहू द्या. या माणसाला उठव. काय झालं उठ. अरे उठा. अरे इकडे या. उठा. काय काय सई तामणकरची लावणी. साहिल तांबेकर आहे इथे. साहिल तांबेकर. हा आणि कथ्थकचा डान्स आहे. कथ्थकचा. ती लावणी वाटली. हा गोल्डन जुबली शो आहे हा. तर जुबलीला तुम्ही जुजबी समजले? इतका बिंडोकपणा करायला. ओ अरे फक्त पायातल्या घुंगरू आहे इथे तर लावणी समजता का हो? हा? आणि ए दलिंदर, अरे कालच झाला ना हा शो. काल झाला काल हे काय केलं तू? काल झालाय. मोरे आता आहे ना तुम्ही 3 तास झोपा. या माणसाला झोपू द्यायचं नाही. मी याला 3 तास जागवतो. नंतर तुम्हाला उठवतो. तुम्ही याला 3 तास जागवा. असं 48 तास अजून जागव. याच्या नसा सोडा. हा अख्खा फाटला ना तरी याला सोडायचं. ए भाऊ झोपरू. इकडे पाय. इकडे पाय. डोळे मोठे कर. हा आला का? बाण आला का बघ. हा चल आता दाखव. फालतूपणा करू. वा खूप भारी. मस्त. सोनाली ताई बोलता येत नाही. मला खूप बोलायचा मोह होतोय, पण काय आहे आज
ज्या विषयावर स्किट होतं त्या फडाच्या मालकीणबाईंना मी विनंती करते की टेक ओव्हर. येस येस चांगली कर कम ऑन. सही. फन परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात या स्किटमधलं आवडलेलं वाक्य रमेश प्रथमेश हे होतं की डायनासोर दिसले नाहीत ना कधी पण ते आहेत. आणि खरंच आहे, हा समज माझ्याबद्दल असूच शकतो आणि तो काय म्हणूया वावगा नाही ठरणार. या मंचाने मला कायमच वेगवेगळे प्रयत्न करायसाठी उद्युक्त केलं आहे. आज हाही प्रयत्न करायसाठी मी खूप काय झपाट्याने उद्युक्त झाली आहे. तर येस, जेव्हा माझा पहिला लावणीचा नंबर येईल तेव्हा पहिला शो तुमच्या तिघांसाठी हे मी आत्ताच प्रॉमिस करते. आणि अरुण दादा, तुम्ही ज्या प्रकारे रिॲक्ट होत होतात किंवा तुमची एक्साइटमेंट दाखवण्यासाठी तुमची जी बॉडी लँग्वेज होती ती अशक्य होती. म्हणजे ती तुम्हीच करू शकता आणि ती तुम्हालाच सूट होते. आणि काय माझी सुंदर चाल पकडली तो प्लॅटॉने. फारच मजा आली. नेहमीप्रमाणे धमाल केलीत आणि आज एक नवीन आयडिया माझ्या डोक्यात तुम्ही फीड केली जी मला झोपू देणार नाही आहे. सो थँक्यू फॉर दॅट. येस येस